बंडखोरी केली, अपक्ष लढले। सांगलीच्या विशाल पाटलांनी मैदान मारलं। घवघवीत यश मिळवत सांगलीच्या 2 पाटलांना अपयशाची धूळ चारली। लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेला आणि जागा वाटपामध्ये वादग्रस्त ठरलेला मतदारसंघ म्हणजे सांगली। महाविकास आघाडीनं राज्यभर समन्वय साधून भाजप विरोधात एकदिलानं काम केलं। सांगलीत मात्र त्यांची दिलजमाई झाली नाही। शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजय काका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली आणि आज या निवडणुकीत विशाल पाटलांनी बाजी मारली। सांगली लोकसभेसाठी यंदा जवळपास 61% मतदान झालं। त्यामध्ये खरी लढत ही अपक्ष विशाल पाटील आणि भाजपचे संजय काका पाटील यांच्यात झाली। विविध एक्झिट पोलमध्येही विशाल पाटील हेच आघाडीवर असल्याचं सांगितलं गेलं। जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रहार पाटलांना मदत न करता अपक्ष असलेल्या विशाल पाटलांना मदत केल्याचंही उघड झालं। शिवसेना ठाकरे गटानं परस्पर या जागेवर चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि त्यानंतर जो वाद सुरू झाला तो शेवटपर्यंत मिटलाच नाही। या विद्यमान खासदारांना पाडायची इच्छा या सांगलीच्या सर्वसामान्य जनतेची आहे। परवा दिवशी माझा अर्ज मागे घेतल्या सगळ्या अपक्षांनी अर्ज काढले असते आणि कदाचित हे जे नुरा कुस्तीसाठी पैलवान उभा केला आहे त्यांनी सुद्धा परस्पर अर्ज काढून घेऊन भाजप बिनविरोध केली असती। काँग्रेसनं यावर नाराजी दर्शवली, अगदी दिल्लीवाऱ्याही केल्या, पण शिवसेना ठाकरे गटानं शेवटपर्यंत ही जागा सोडली नाही। शेवटी विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला आणि आज विजय संपादन करत आपला ठसा उमटवला। काँग्रेस जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी विशाल पाटलांना मदत केली। खास करून आमदार विश्वजित कदम जरी महाविकास आघाडीच्या स्टेजवर दिसले तरी त्यांचा कल हा कुणाकडे होता हे उघड होतं। विश्वजित कदमांची सर्व यंत्रणा ही विशाल पाटलांच्या मागे उभी राहिली आणि परिणामी विशाल पाटील यांचं पारडं जड झालं। दुसरीकडे भाजपचे संजय काका पाटलांना तिसऱ्यांदा उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला। सुरुवातीला संजय काका सहज निवडून येतील अशी चर्चा असताना नंतर मात्र विशाल पाटलांनी त्यांच्या समोर तगडं आव्हान निर्माण केल्याचं दिसून आलं। अभिजितसह सोनी मगर, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।